श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यंदा नागपंचमी कधी आहे, तारीख काय आहे, पूजेची योग्य वेळ काय, तसेच नागपंचमी का साजरी केली जाते, तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी अजिबात करू नये. तर चला जाणून घेऊ. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. बघा, श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलचेल सुरू होते. हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो. या महिन्याला धार्मिक महत्त्व खूप आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौरी, जिवतीची पूजा, नृसिंहपूजन या व्रतांप्रमाणे श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांच्या आवडत्या गणनाग देवतेची पूजा ही अत्यंत महत्त्वाची पूजा मानली जाते. या महिन्यात येणारा पहिला सण म्हणजेच नागपंचमी. नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागांची पूजा केली जाते व या नागपूजेला विशेष असे महत्त्व आहे. असे म्हणतात की या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास सर्व संकटातून मुक्ती मिळते, तसेच कालसर्पदोषापासूनही मुक्ती मिळते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पंचमीच्या तिथीचा स्वामी नाग आहे. त्यामुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने दुःख दूर होतात आणि सर्पदंशाची भीतीही राहत नाही. या दिवशी सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा करतात. सर्वजणी वारुळाजवळ जाऊन पूजा करतात. तसेच गावातील स्त्रिया वारुळाजवळ जाऊन पूजा करू शकतात. पण सिटीमध्ये वारुळाजवळ जाणे शक्य जर झाले नाही तर तुम्ही घरी नागदेवतेची पूजा करू शकता. तर मी पुढे तुम्हाला घरी पूजा कशी करायची ते सांगणार आहेच. पण त्याआधी नागपंचमीची कथा काय आहे याची संपूर्ण माहिती आपण घेऊयात. पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जन्मेज याने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला, ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. तेव्हा सर्पांनी स्वरक्षणासाठी अस्तिक मुनींचा आश्रय घेतला. तेव्हा ऋषींनी राजा जन्मेज याला समजावले आणि हा यज्ञ त्यांनी थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवशी आस्तिक मुनींमुळे सापांचे रक्षण झाले. मग त्यानंतरच नागपंचमीचा उत्सव सुरू झाला. तर बघा, ही होती नागपंचमी सणाची पौराणिक कथा. आता आपण जाणून घेऊ नागपंचमीची तारीख, मुहूर्त, पूजाविधी काय आहे. तर बघा, यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी आले असून नागपंचमीचा मुहूर्त हा पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी पूजेसाठी फक्त 3 तासाचा कालावधी असेल. या काळात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात केलेली उपासना लाभदायक ठरते. आता आपण पाहू नागदेवतेची घरच्या घरी कशी पूजा करायची. सर्वात पहिले पूजेला काय साहित्य घ्यायचे ते पाहू. बघा, एक चौरंग घ्यायचा. चौरंगावर अंथरायला लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड किंवा तुमच्याकडे ज्या रंगाचे कापड असेल ते तुम्ही घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागमूर्ती, किंवा मग तुम्ही या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर किंवा कागदावर नाग, नागिन व त्यांची पिल्ले यांचे चित्र काढून पूजेला ठेवू शकता, किंवा मातीचा नागही तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर विड्याची पाने, खारीक, सुपारी, खोबरे, हळकुंड, बदाम व 1 रुपयाचे नाणे, माचीस, धूप, अगरबत्ती, फुले, आघाडा, बेलपत्र, तांदूळ, वस्त्रमाळ, घंटा, 1 दिवा तेलाचा व 1 तुपाचा दिवा हे सर्व साहित्य घ्या. तसेच नैवेद्यासाठी दूध, साखर, ज्वारीच्या लाह्या तुम्ही घेऊ शकता. आता आपण पूजा कशी करायची ते पाहूयात. आपल्याला जिथे पूजा करायची आहे ती जागा प्रथम स्वच्छ करून त्या जागेवर चौरंग ठेवा. चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्या. आता चौरंगावर जे कापड असेल ते कापड अंथरून घ्या. मग ही सर्व तयारी झाली की मेन पूजेला सुरुवात आपण करू. सर्वात पहिले तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्या. आपल्या उजव्या हाताला थोडे समोर तांदूळ वाहून त्यावर दिवा ठेवा. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करा आणि मगच पूजेला सुरुवात करा. बघा, आपण कोणतीही पूजा सुरू करताना सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करूनच पूजेला सुरुवात करायची असते. त्यानंतर चौरंगाच्या मध्ये नागमूर्ती किंवा तुम्ही जे चित्र काढले असेल कागदावर ते थोड्या अक्षता वाहून त्यावर ठेवा. आता 2 विड्याची पाने घेऊन त्यावर खारीक, खोबरे, हळकुंड, बदाम, सुपारी व 1 रुपयाचे नाणे ठेवून घ्या.
नागमूर्ती व या बिड्याच्या पानांवरील साहित्यावर हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्या. तसेच बेलपत्र आघाडा वाहून नागमूर्तीला किंवा फोटोला वस्त्रमाळ घाला. आता धूप अगरबत्ती लावून नमस्कार करा. त्यानंतर पाण्याचं मंडल करून त्यावर दूध साखरेचा व लाह्याचा नैवेद्य दाखवा. नागोबांना दूध लाह्या अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे आपल्याला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. हे सर्व झाले की आपल्याला पुढील मंत्र म्हणून नागदेवतेची आरती करायची आहे. तर मंत्र पुढीलप्रमाणे: नमस्तु सर्पेभ्य ये के च पृथ्वी मनो ये अंतरिक्षे ये दिवी तेभ्यः सर्पेभ्य नमः. हा मंत्र बोलून तुपाची आरती किंवा कापूर आरती करा. या मंत्राचा जप केल्याने कालसर्पदोषाचा प्रभावही कमी होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा नक्की करा. आणि या दिवशी घरात कोणत्या गोष्टी करू नये, तर या दिवशी घरात कोणतेही पदार्थ चिरू नये किंवा कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये किंवा भाजू नये. तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीनही खणू नये. तर अशा रीतीने तुम्ही नागपंचमी साजरी करा. मला जेवढी माहिती देणे शक्य होते मी ती सर्व माहिती तुम्हाला देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.